दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नलिकावर हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की अवधूत चिंतन गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। अध्याय 18 श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाकरा पंढरी आदिशा रुक्मिणीवरा भक्त बालका चकोर चंद्रा प्रेम पीयूष धारका हे दीनबंधू दीनानाथ पुढे चालवी भक्तिसार कथा मागील अध्यायी विरागता गोपीचंदा लाधली असो पुढे आता श्रुती अवधान द्यावे ग्रंथार्थी गोपीचंद सोडणी ग्रामाप्रती वैराग्य आचरू चालिला मार्गी ग्रामोग्रामी जात आहारापुरती भिक्षा मागत पुढे मार्गी गमन करीत वाचे जप करीत असे परी गौड बंगाल देशी उत्तम समाचार कळला ग्रामोग्राम की गोपीचंद राजा नरोत्तम योगींद्र नीती आचरला गावोगावीचे सकळ जनी ऐकता विवळ होती मनी नेत्री अश्रुप्रात गाळूनी आहा मनकाती एक एकांशी बोलती वचन रावणवे होती मायापूर्ण कन्ये मायपूर्ण कन्ये समान केले पालन सकळ प्रजेचे रायाने आता ऐसा राजा मागुती होणार नाही पुढत पुढती ऐशी म्हणून आरंभळती लोक गावीचे सकळे असो तो ज्या गावी जात त्या गावीचे लोक पुढे येत म्हणती महाराजांनी राहावेत योग पूर्ण आचरावा नाना पदार्थ पुढे आली ती परी तो न घे कदा नृपती भिक्षा मागून या आहारापुरती पुढे मार्गी जात असे शेठ सावकार मोठे मोठे बोलवीत येती तया वाटे पुन्हा परता वाघ वाटे बोलती रायासी हे महाराज तुम्हावीन प्रजा दिसत आहे दिन जैसे शरीर प्राणावीन निचेष्टित पडत असे तैशी गती प्रजेशी झाली जरी तुम्ही जाता आमुची माऊली तरी योग साधूनी पुन्हा पाऊली दर्शन द्यावे आम्हा ते अवश्य म्हणणे नृपनाथ बोलवीत असे समस्त ऐशे रायाशी गावोगावी होत अतियुती चालावया असो ऐशे बहुदिनी स्वराज्याची सीमा उल्लंघुनी गौड बंगाल देश टाकूनी कौल बंगाली संचारला त्याही कौल बंगालात गावोगावी हा वृत्तांत प्रविष्ट झाला लोका समस्त चकचकितात्यंतरी म्हणती गोपीचंद्राया समान होणार नाही राजनंदन आ गोपीचंद प्रज्ञावान धर्मदाता सर्वदा असो कौल बंगालीचा नृपती पौलपट्टण ग्रामी वस्ती तेथे भगिनी चंपावती गोपीचंदाची नांदत असे गोपीचंदांची बहीण हेलपट्टणीच्या शेजारी कौल बंगाली पौलपट्टण गावामध्ये त्यांची बहीण होती गोपीचंद राजांची तिचं नाव काय चंपावती तिलकचंद स्वसुर नामी स्वसुर म्हणजे सासरा महाप्रतापी युद्धधर्मी जैसा गोपीचंद संपत्ती उत्तमी तैशाची नीती तो असे गज वाजी अपरिमित शिबिका नाना दिव्यरथ धन भांडारे अपरमित राजसदनी भरली ती किल्ले कोट दुर्ग विशाळ कौल बंगाल देश सबळ तया देशीचा तो नृपाल तिलकचंद विरविला राजा आहे तिलकचंद कोणत्या नगरीचा कौल बंगाल देश कौल पट्टण गाव 1,00,000 सहस्त्रशत लक्ष सबळ पृथ्वीचे असे दक्ष परिती पृतना नवे प्रत्यक्ष काळ शत्रूचा बिरवत असे तया गृहीती चंपावती सासुरवासिनी परम युवती ननंदा जावा भावांप्रती देवान परिमानित असे आले लक्षात परम प्रतापी गर्जत काळ सासू सासरे असती सबळ तेथेही वृत्तांत समजता सकळ गोपीचंदाचा समजला चंपावतीला म्हणजे
त्याच्या बहिणीला हा वृत्तांत कळला हा. की गोपीचंद राजा आपल्या गावातून पुढे चालले. समजला परी करीती टीका म्हणती आरे न पुसका ऐशे राज्य सोडून लेखा भीक मागणीवर येले. हा मृत्यू आला जरी तरी भिक्षा झोळी न वंचावी करी क्षत्रिय धर्मला शरीरी भीक मागणे नशेची. भीक मागणं चांगलं नव्हे नाही का. मृत्यू जर एखाद्याचा जवळ ओढावला तर त्यांनी भीक मागू नये बरोबर असं म्हटले. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात जळोजीने लाजीरवाणी भिक्षा पात्र अवलंबने. भीक मागणं त्याच्यापेक्षा ते लाजीरवानं जिनं नको नको त्यापेक्षा मेलेलं बरं. ही तुकाराम महाराजांचं सुद्धा म्हणणे. म्हणजे भीक मागणं आणि काय म्हणे राजा असून तुला भीक मागण्याची अवदशा सुचली. आहा जन्मात येऊन काय केले क्षात्र कुळा दूषण लाविले आमचे मुखाशी काळे लाविले पिशून केले जन्मात. म्हणतील सोयरा तुमचा कैसा न पुसक झाला वेडा पुसा. वैभव टाकून देशोदेशा भीक मागे घरोघरी. तो जन्मताची का नाही मेला क्षत्रिय कुळा ते डाग लाविला. आता सोमुखा दाविने कशाला श्लाघ्य देशनामध्ये ऐशी आता बहुत रीती लोक निंतीला महाप्रती. कोण म्हणतंय चंपावती आणि तिचे सासर. ऐशी आता बहुत रीती लोक निंदतील महाप्रती. हा कैशी ती मैनावती सुत दौडील तिने हा पुत्रा देऊन देशवटा आपण बैसली राजपटा. आई बद्दल बोलताय गोपीचंद राजांच्या की पोराला संन्यासी केला त्याला भीक मागायला लावली स्वतः मात्र राजपाट बघत बसली. जालिंदर हाती धरून गोमटान भ्रष्ट केले राज्यासी. स्त्रिया सांडून रत्न वाटी हाती घेतली कैशी नरोटी कनक टाकून चिंदोटी भाळी बांधी प्रीतीने. हा जालिंदर कोणता निका भिकार वाईट मिरवे लोका हाती धरीला समळ रोडका डोई बोडका शिका नसता. ऐशियाच्या लागून ध्यानी घराशी लाविले आपल्या अग्नी. आता काळे तोंड करून जगामारी माझी मिरवत असे. आहा माय नव्हे ती लाव म्हणावी स्वसूत्रजीने केला घोसावी. लठ्ठाश्रमाच्या लागुनी पायी विघ्नालेले राज्यात. आता कोण तिचा बाप उभा राहील बलाढ्य भूप राज्य हरुणी खटाटोप देशोधडी लावेल की. अशी वल्गना बहुत रीती एकमेका सोमुखे करीती. ते ऐकून चंपावती क्षीण चित्ती होत असे. बहिणीला वाईट वाटायला लागलं आपल्या भावाबद्दल असं म्हणतात आईबद्दल. मनीच्या मनी आठवून गुण बंधूसाठी करी रुदन भावासाठी. ननंदा जावा विशाळ बाण हृदया लागी खुची. सगळे तिला डिवचायला लागले तिच्या सासरकडचे. म्हणती भावाने उजेड केला कीर्तिध्वज उभारीला राज्य सांडून हात भिकेला उडवितो लोकांचे. मायबंधूंनी देवटा लाविला तीही लोकी उजेड केला. आता उजेडीचा उरला हेही करील तसेच. आता भावानं तर उजेड पाडलाय जगात आता बहीणही तशीच करील. आहा माय हो रान जगी उडवली भांड. आता जगी काळे तोंड करून या मिरवती सासरची माणसं बोलायला. ऐशे दुःखाचे देती घाव हृदय खोचून करीती ठाव. बोलणे होत असे शस्त्र गौरव दुःख विषमारापरी. एरीकडे गोपीचंद पाहता पाहता ग्रामरुंद पौलपट्टणी येऊन शुद्ध पाणवठी बैसला. त्या गावात तो आला एका पाणवठ्यावर बसला. हस्ते काढून शिंगीनाल वाचे सांगत हरी गोविंद. परी स्वरूपा माझी प्रतापरुंद झाकला तो जाईना. की अर्कावरी अभ्राले परी तेज तयाचे नाही बुडाले. की मृगमदाते गुंडाळलेले सुवास वेष्टीला सह्य राहिला. तेवी तो नृपनाथ पाणवठ्या ते विराजत. तो परिचारिका अकस्मात चंपावतीच्या पातल्या. दाशी आल्या त्या ठिकाणी चंपावतीच्या. त्यांनी येताची देखीला नाही कुणाला गोपीचंद्र देखताची राव ओळखला चिन्नी. मग त्या तैशाची परतोनी राजशब्दना पै गेल्या. सहराया सकळांशी वृत्तांत सांगती त्या युवतींशी की गोपीचंद पाणवट्याशी येऊनी बैसला. ऐसा वृत्तांतराय ऐकून मग चित्ती झाला क्षीण. म्हणे मुखाशी काळे लावून आमच्या गावी का आला. आला परी लोकांत करील आमची अपकीर्त. संचरोनी पट्टणात भीक मागील गृहगृही. लोक म्हणती आमक्याचा अमुक घरोघरी मागतो भीक. काळे करून आमचे मुख जाईल मग पुढारा. आहाराया ऐशे करणे होते तरी कासया आलासी येथे.
स्वदेशी चोरून या गुप्त भीक मागवी सुखाने. हा. आमच्याकडे कशाला आलाय तिकडेच भीक मागायची. सकळ राज सदनींची माणसे वेडाळपणी बोलती, त्यास तिलकचंद येऊन त्या समयास गृहमनुष्यास सांगत असे. म्हणे आता गोपीचंद भीक मागेल गावात प्रसिद्ध, परी जगात आपले नाव शुद्ध अपकीर्ती मिरवेल. तरी आता पाचारून आश्वशाळेत ठेवा आणून. त्याला भीक मागून देऊ नका, त्याला बोलवून घ्या आणि त्याला आश्वशाळेत ठेवा. तेथे तया ते घालू भोजन बोलवा येथून. तिथे त्याला जीव घालून लगेच काढून देऊ पण त्याला गावात काही भीक मागायला पाठवू नका. आयशे सांगून इंद्रुपे सर्वांना राव सभास्थानी गेला. एरीकडे परिचारिकेला पाठवले बोलावू. परिचारिका जाऊन तेथे म्हणते, महाराज नृपनाथे बोलाविले आहे तुम्हा ते चंपावतीचे भेटीशी. राव म्हणे, आम्ही गोसावी आम्हा कैशी भगिनी ताई माई. घर घर बाप घर घर आई भरला असे विश्वास. परी आता असो चंपावती बोलावी तसे आम्हा प्रती. तरी भेटून ती येऊतील पुढे मार्ग काय मावा. चला ठीक आहे बोलवती तर जाऊन येऊन मग पुढे जाऊ. ऐशे म्हणून परिचारिकांसहित चालता झाला नृपनाथ. परिचारिका पश्चिम द्वारात त्याशी घेऊन जातात. पश्चिम द्वारात म्हणजे मागच्या दारात. पश्चिम द्वार हे शक्यतो आपल्या भारतातली घरांची दरवाजे हे पूर्वेला असतात. बरोबर. आणि मागच्या दारानं शक्यतो कोणाला नेत नाही. मागच्या दारानं कोण येतो, चोर भामटा लपून छपून येणारे ते मागच्या दाराने येतात नाही का. आणि उजाळ माथाने पुढच्या दाराने येतात. शक्यतो आपली दारं पूर्वेला असतात बरोबर आपल्या घरांची. त्यामुळे पश्चिम दाराने नेला म्हणजे मागच्या दाराने नेला असा अर्थ घ्यायचा. आश्वशाळे माझी नेऊन बैसवीला राजनंदन. परिचारिका म्हणती येत दाडून देऊ चंपावती. इथं घोड्यांच्या तबेल्यात बसा, तुमच्या बहिणीला तिथं पाठवून देतो. तुम्ही बैसला तैशेची बैसावी. भेटीशी येतील येथे सर्व. आयशा परिचारिका दावणी भाव साधना माझी संचरला. सकळांशी सांगितला वृत्तांत की राव बैसवीला अश्वशाळेत. मग राजकांतेने त्वरित अन्नपान भरलेले. तरुणपणा जोगे पात्र भरून परिचारिके करी शीघ्र ओपून. धाडीती झाली नितंबीन अश्वशाळेत तत्वता. तवती परिचारिका घेऊन अन्न आश्वशाळेत आली लगबग करून. म्हणे महाराज भोजना अन्न पाठविले तुम्हाशी. ते पात्र पुढे ठेवून मग परिचारिका म्हणे करा भोजन. भोजन झाली या भेटी कारण चंपावती येईल. जेवण या आधी तुमची बहीण तुम्हाला भेटायला येईल. राव विचार करी मानसी, हा आदर आहे संपत्तीशी. व्याही विहिनी खायाशी संपत्तीशी मिळताती. तरी आता असो कैशी आपण घेतला आहे संन्यास. शत्रू मित्र सुख दुःखास समान करी मी काय. बरोबर. संन्यासानं कोणाला शत्रू मानू नये, कोणाला मित्र मानू नये. बरोबर. सगळे त्याला सारखेच असतात. तरी मानापमान उभे राहते हे प्रपंचाचे वेगळे कोटी. तरी ऐशियाशी अर्धी कष्टी आपण कशाच व्हावे हो. मानन अपमानन आपल्याला काय करायचे संन्याशाला. आश्वशाळेत बसू द्या नाही तर सिंहासनावर बसू द्या नाही का. शेवटी संन्याशी. मान अपमान दोन्ही समान. पाळिताती योगी जन. ऐशे परी लक्ष्युनी मन भोजनाते बैसला. मनात म्हणे चैतन्य ब्रह्म तयाचे जीवन हे अन्न ब्रह्म. सूर्प ब्रह्मीचे जीवन ब्रह्म नाम ब्रह्म मिळवत असेल. तरी अन्न ब्रह्म धिक्कारून मग कैशी पहावे सुख संपन्न. ऐसा विचार करून भोजनाते बैसला. म्हणून अन्नाचा अपमान किंवा समोर आलेल्या अन्नाला कधी धिक्कारू नये. बरोबर. कारण ते पूर्ण ब्रह्म म्हटलं गेले. आपल्याकडे अन्नाला ब्रह्म म्हणतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म. पूर्ण ब्रह्म असल्यामुळं अन्नाचा अपमान होईल किंवा अन्न धिक्कारणं. किती आपण राग आल्यानंतर जेवत नाही किंवा अन्न बाजूला सरकवतो, ताट बाजूला सरकवतो, हे रागाच्या ह्याच्यात आपण करत असतो. परंतु अन्न बाजूला सरकवू नये तो त्या अन्नाचा अपमान असतो. आणि म्हणून जो अन्न बाजूला सरकवतो किंवा अन्नाचा अपमान करतो त्याला कधी सुख संपन्नता लाभत नाही. आणि म्हणून पाहिजे तेवढंच घ्यायचं असतं, पाहिजे तेवढंच खायचं असतं. गोष्ट वाया जाईल असं अजिबात पात्रात अन्न शिल्लक राहता कामा नये. तो त्या अन्नाचा अपमान असतो. आणि जेवढा तुम्ही अन्नाचा अपमान कराल तेवढी सुख संपन्नता आपल्या घरातून जाते. हा म्हणून अन्न हे जपून जेवढं पाहिजे तेवढं आपण घेतलं पाहिजे.
ओके, असं त्या ठिकाणी अर्थ आहे. हा. एरीकडे अंतपुरात स्त्रिया निघोनी गावक्ष द्वारात निज दृष्टीने पाहते नृपणात नेत्री दीक्षा पाहते. मग एकेकी बोलती वचन, हा हे काय निर्लज्ज पण. सोयऱ्या घरी अश्वशाळेत बैसून भोजन करीती करंटा. हा. सोयऱ्याच्या घरी बसलाय घोड्याच्या तबेला तर जेवण करतो. म्हणजे दोन्हीकडून नाही. हा. एक म्हणती चंपावतीशी वेगळ्या आणावी या ठायासी. ऐकोनी ननंदेने त्वेषून धाव घेतली तीच पाशी. हस्ती धरून चंपावतीशी वेगे मेळी आणले निगुतीशी. मग हस्त उचलून ती येशील राया ते जावी त्या जाहल्या तिथे. तीच घेऊन शेजाराशी पाहती गवाक्ष द्वाराशी. परी बोल बोलती कु अक्षराशी कुच्छळवाणी करून या. म्हणती सर्वस्वी भ्रष्ट झाला. हा. मान अपमान कैसा त्याला. तस्करा समान येऊन बसला नाशवेशाला माझ्या रे. कायचा मान आणि कायचा अपमान, निर्लज्ज झालाय तो. हा. घोड्याच्या तबेल्यात येऊन बसलाय आणि तोय कसा चोरासारखा बसलाय येऊन. हा. कारण पुढच्या दारानं आलाच नव्हता तो. मागचं झालं. आहा जळजळ याचे जिने केवढे वैभव सोडून आता हिंडतो दैनेवाना स्वाना समान घरोघरी. हा. एवढं सगळं राजपाट एवढं वैभव सोडून कुत्र्यासारखा दुसऱ्यांच्या दारोदार फिरतोय. हा. म्हणवीत होता प्रजानाथ, काय मिळाले अधिक यात. भनंगा समान दिसे आम्हास जैसा तस्कर दर्याला. असा चोर धरून बसवला असं दिसतोय. हा. परी जैसे तैसे असो कैसे कासया आला सोयरेगृहास. आता असो पण कशाला आला असेल इकडे सोयऱ्यांच्या घरी. सोयऱ्याच्या दारात. येऊनी बसेला अश्वशाळेस भोजन करीतो निर्लज्ज. हा. ऐशे नाना परी युवती कीटक शब्दे वाखाली. ती ऐकून चंपावती परम दुःखी झालीशी. बहिणीला त्या दुःख झाले. प्रथमची चंपावती गोरटी बंधू ते पाहता निज दृष्टी परम झाली होती कष्टी दुःख तयाचे पाहून. तिला आधीच आपल्या भावाची ती सगळी अवस्था पाहून दुःख झालं होतं आणि त्यात हे बोल सगळे ऐकायला मिळाले. त्यावरी ननंदा जावा पिशून दुःखलेशी बोलती वचन. परी शब्द नसती ते बाण हृदया माझी खळखळ. बरोबर आहे. तेने करून विवळ झाली पश्चातापे पर्यंत तापली. मग श्रीमंडळ सोडून वाहिली सदन आली आपली. येता झाली जीवितवा उदार वेगे शस्त्र घेतले खंजीर. तिला अगदी हे सगळं ऐकून पाहून आत्महत्या करावीशी वाटली आणि तिने सुरा खंजीर म्हणजे सुरा करी कवळून क्षणे उदर फोडीती झाली बाळाने. आणि आपल्या पोटात तिला झोप. खंजीर होता उदर व्यक्त जठर फोडून बाहेर येत. क्षणेची झाली प्राणरहित सदनी रक्त विरंगले. ती त्यात झाली प्राणरहित झाली म्हणजे ती मेली आणि सगळीकडे रक्त रक्त असं. येरीकडे अश्वशाळेत परिचारिकीशी म्हणे नृपनाथ भेटवी माती चंपावतीस. आता माझ्या बहिणीला भेटवा जेवण झाले माझे. चल जाऊ द्या अम्माशी मला पुढे जायचंय तेव्हा बहिणीची भेट माझी घालून द्या. येरी म्हणती त्या शिवानी चंपावती सासूरवासिनी. त्यावरी अश्वशाळेला गुरीन कैशी येथे येईल. ती सासूरवासिनी. आणि पूर्वी काय होतं चूल आणि मूल. सासूरवासिनीनं घराच्या बाहेर पडायचं गावात हिंडायचं नाही. डोक्यावरचा पदर खाली पडू द्यायचा नाही. या पूर्वीचे नियम आहेत. आणि सासूरवासीन स्त्री घरातल्या मोठ्या पुरुषाच्या किंवा वडीलधाऱ्या माणसांच्या समोर मान खाली घालून आदवीनं डोक्यावर पदर घेऊन वागायची. घरात पाहुणे रावळे आले तर त्यांच्या समोर ती जायची नाही. गेली तरी आदवीनं जायची पदर घेऊन जायची. हे नियम होते सासूरवासींना. तिनं घर सोडायचं नाही. गावात कुठं फिरायचं नाही. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जायचं नाही. ही बंधनं होती पूर्वी स्त्रियांवर. कारण ती सासूरवासी नाही. बरोबर. तसं त्यांचं काय म्हणणं आलं ती आश्वशाळेत नाही येऊ शकत. ती सासूरवासी नाही. परी आता असो कैसे तुम्ही वस्तीस असा या रात्रीस. तुम्ही आता इथंच मुक्काम करा. आम्ही सांगून चंपावतीस गुप्तवेशी आणू. तिला आम्ही गुप्तपणे गुपचूप घेऊन येऊ. आयशी ऐकून राये वचन म्हणे राहीन आजचा दिन. ठीक आहे आजचे दिवस राहतो तरी आताची जाऊन श्रुत करावे ती येशी. पण आताच तुम्ही जा माझ्या बहिणीला सांगा की मी आजची रात्र थांबले आणि काही करून कोणतीही युक्ती करून पण मला एकदा येऊन भेट. अवश्य म्हणून ईश्वराने आत्ताची सांगू ती लागून रात्री माझी येऊ घेऊन भेटी लागेल.
ऐशे बोलून त्याई होती पाहता झाल्या चंपा होती तर खंजीर खोनी पोटी महीवरी पडली. ते पाहून निशब्द कोल्हाळी धावती झाली स्त्री मंडळी. प्राणगत पाहता बाळी एकची कोल्हाळ माजली. ते पाहिलं ते रक्त वगैरे प्राणरहित झाले त्यामुळे एकच गोंधळ उडाला. रुधिराचे तळे साचले जठर अवघे बाहेर पडले. ते पाहून युवती वहिले शंख ध्वनी करीत. सासू सासरे भावे धीर पती ननंदा दाटल्या जावा चाकर म्हणती बंधू करिता साचार उदार झाली चंपा. मग बोलू नये त्याची बोलती म्हणती आधम मंदमती कोणीकडून या क्षितीत दुष्ट नष्ट भ्रष्ट आला नाही का. आपल्या सदनी अग्नी लाविला शेवटी लावावा येथे आला तरी त्या ते बाहेर घाला मुख पाहू नका हो. एक म्हणती तया करता चंपावतीने केली कर्तव्यता तरी तिच्या समान त्याची अवस्था करुणी बोलवा तिचं संगी यालाही मारून टाका नाही का. असो नाना तर्क कुतर्क करोनी मारिती हंबरडा हाक एकच कोल्हाळ करीती सकळे आहा म्हणोनी. कोणी अंबरडा हानिती बळे कोणी पिटिती वक्षस्थळे कोणी म्हणी मही आपटती भाळे मूर्छागत पडताती. कोणी आठवणी रडती गोन कोणी रडताती चांगलपण कोणी म्हणती दैवहीन भ्रांता आश्रयाचा. कोणी म्हणती आब्रुवान चंपावती होती उत्तम निजबंधूचे क्लेश पाहून निधला प्राण लज्जेने. एक म्हणती चंपावती किती वर्णावी गुण संपत्ती मृगनयनी जैसा असती स्त्रियां माझी मिरवत असे. एक म्हणती सदा आनंदी असून पाहत होते हास्यवदन सदा हर्षित असे गमन हस्ती जीवी पुतनेचा. एक म्हणे चांगुलपणी घरात मिरवे जीवी तरणी. एक म्हणे ओशमाननी किती मृदू कोकिळा. एक म्हणती सासुरवास आस्था नाही झाली उदास बर का. ईश्वर तुल्य मानुनी पुरुषास शुश्रूषा करीती वडिलांची. ऐशे म्हणून आक्रंदती अवघे एकच कोल्हाळ करती. तो नाद अश्वशाळे प्रतीन अकस्मात आदळला. तो गोंधळ तो कोलाहल ती रडारड अश्वशाळेपर्यंत जाऊन पोहोचला. अश्वशाळे गौडनाथ अक्षर अश्वरक्षका लागी पुसत. एवढा कोल्हाळ का सदनात झाला हे कळेना. ते घोड्यांचा खरारा करणारा जो असेल नोकर तिथे त्याला त्या राजाने विचारलं गोपीचंद राजाने की एवढा गोंधळ कसला चालला एवढं रडारड का चालली. परी तो सर्वां ठाई बोबाट झाला आहे गावात प्रविष्ट की भावा करता अति कष्ट जीवितवाणी दमडी. ते अश्वरक्षकाशी होतो श्रवण पुसता सांगती वर्तमान म्हणती नाथा जीव राणीने बंधू कारणे दिला. नृप म्हणे रे कवन राणी कोण बंधू कवन स्थानी. येरू म्हणती ऐकले कारण चंपावती राणी तियेचा बंधू झाला पिसा सोडून गेला राजमांदुसा. म्हणून वरुणी दुःखलेशम जीवित्व त्यागिले राणी. येरू म्हणे बंधू कोण ते म्हणती त्रिलोक चंदन नंदन गोपीचंद याचे नाम जगा माझी. घोड्याच्या खरारा करणाऱ्या माणसानं सगळं सांगितलं. ऐशा कोणी नृपनाथ नैनी लोटले असुरप्रात पात चित्ती म्हणे ओ बाई घात मजसाठी का केला. मग चंपावतीचे आठवण गुण गोपीचंद मोये करी रुदन आहा मजसाठी दिधला प्राण हे अनुचित झाले हो. तरी आता महीवरती माझी झाली अपकीर्ती अनेक सोयरे दुःख चित्ती मानतील बहुमस. मी येथे आलो म्हणून चंपावतीने दिधला प्राण हे दुःख होईल कारण विसर पडणार नाही की. ऐसा विचार करी चित्तात परी नैनी लोटली अश्रुपात येरीकडे संस्काराशी प्रेत चितामाही चालली. चितेवर ठेवण्यासाठी प्रेत यात्रा निघाली. गोपीचंदही प्रेत पाहून करिता चालीला सवे रुदन. तोही त्या प्रेताबरोबर बहिणीच्या चालला. परी चित्त वेदने कल्पने करून अपकीर्ती अवघी जहाली. तरी आता असो कैसे उठवावे सो भगिनीशी आणि चमत्कार सोयऱ्यांशी दाखवावा प्रताप. आम्ही जोग घेतला म्हणून तृणा समान मानिले यांनी. आम्ही संन्यासी झालो म्हणून आम्हाला गवताच्या काडी सारखं मानतात. तरी नाथ पंथाची प्रताप करणी निज दृष्टी दावा. जैसा पार्वतीचा गोसावी परी दक्ष हेळीता तो जावई जीवित हारुनी प्रतापमयी गाजविला तयारी. दक्ष राजानं जावयाची हेटाळणी केली. दक्ष राजाचा जावई कोण महादेव. दक्ष राजाची मुलगी पार्वती. तो गोसावी आहे तो संन्यासी आहे महादेव. तो वैरागी आहे म्हणून जावयाची हेटाळणी केली अपमान केला. दक्ष राजाच त्या ठिकाणी महादेवांनी नाही का
जीवित्व हरवणी म्हणजे त्यांचं जीवित्व म्हणजे मारलं त्यांना की अष्टवक्र अष्टावाळ ब्राह्मण कुरूप म्हणून केली हेळण परी त्याने प्रताप दाखवून विप्रमुक्त केले की वामन रूप असता सान वामनाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली की लहान आहे म्हणून अपमान केला काय तुला 3 पावलं जमीन पाहिजे हे घेऊन टाक तुला काय पाहिजे बळीने मानिले तृणा समान परी आपला प्रताप दाखवून पाताळ भुवनी मिरवला की अगस्तीचा देह लहान अर्णवे मानिला तृण परी केशव म्हणता नारायण आचमनात उरला नशी अगस्ती एवढाच तू कसं काय समुद्र पिणार समुद्रानं त्याला किरकोळ मानलं पण एका आचमनात अगस्ती मुनींनी समुद्र प्राशन केलं म्हणून कुणालाही कमजोर समजू नये समोरच्या व्यक्तीचं सामर्थ्य काय हे आपल्याला माहित नसतं त्यामुळं समोरच्या व्यक्तीबद्दल आपण कोणतीही वल्गना करू नये किंवा काहीही मनाला येईल ते बोलू नये कारण तो काय योग्यतेचा आहे ते आपल्याला माहित नसतं म्हणून माहित असल्याशिवाय कोणतीही गोष्ट बोलू नये किंवा समोरच्याला किरकोळ क्षुल्लक समजून कुणाचा अपमान करू नये की उदय तुरुपोटी लहान एकादशी गोरटी की मृदू मान्यान सान दृष्टी पाहता मृत्यूवर याला तो दशग्रीव राक्षस पाळ तृणतुल्य मानिला अनिल बाळ परी सकळ लंकेचा झाला काळ एकदाची जाळी रावणानं मारुतीला किरकोळ समजला माकड समजला वानर समजला दशग्रीव म्हणजे दशानन रावण अनिल बाळ म्हणजे हनुमानजींना किरकोळ समजला काय म्हणाले हे वानर काय काढणार द्या आग लावण्याचे शेपटीला आग लागल्यावर काय झालं लंका जळून गेली कुणाला किरकोळ समजू नये तन्यायामायेत झाले मान सन्मान रहित तरी आता याते नाथपंथ निज दृष्टी दाखवावा मग सहज स्थिती सवे स्मशानवटी गेला राय प्रेतानिकट उभा राय उभा राहुनी बोलत असे म्हणे ऐका माझे वचन प्रेत करू नका भस्म श्री गुरु जालिंदर येत आणून चंपावती ओठवेनी की गुरुला घेऊन येतो जिवंत करतो मी येत समय असता वाया जातसे भगिनी आता मग व्यर्थ आचरुनी नाथपंतान सार्थक नाही मिरवले की पहा मातुळ कुळ आस्तिके रक्षिले तपोबळे तेवी येत युवती निर्मळ चंपावती उठवीन मी की अहिरणी गुंतका हिरा हिरकणी काढी तया सत्वरा तेवी भगिनी सुंदरा चंपावती उठवीन मी की मोहरा सवे सुत सबून कदापि नवे भस्म तेवी येत सुमधुम चंपावती उठवीन मी ऐशे बोले सकळान कारणे परी अविश्वास सकळ जेणे तू उठवीन म्हणतो पण कसं काय तुझ्यावर विश्वास ठेवायचा म्हणती मेलिया जीवित्व पूर्ण कदा काळी येईना एकदा मेल्यावर कोण जिवंत होणार बरोबर की वाळल्या रुखा लागी पाला वाळल्या लाकडाला कधी पाला फुटेल का आला ऐसा नाही ऐकला हे तो न घडे कदा बोला धर्मनिष्ठ हा बोलत असे गोपीचंद म्हणे बोलतो सत्य परी मम गुरुचे प्रताप कृत्य वर्णन करिता सरस्वती ते वाचा पूर्ण मिरवत असे जेने कानिफाच्या अर्था लागून सकळ देव आणले आवनी आणले परिपूर्णपणे वृक्षा लागली गोविले सध्या पहारे म्हणून प्रताप करणी 11 वर्षे घरती आवनी अश्वविष्टेत राहिला मुनी प्रताप वर्मुखे होता तरी धैर्य धरुनी 4 दिन किती दिवस 4 दिवस करा प्रेताचे संगोपन 4 दिवस हे प्रेताच ठेवा श्री जालिंदर येत आणून उठवीन भगिनीशी परी न ऐकता अविश्वासी शुभा रचिल्या स्मशान महिषी गोवऱ्या शुभा म्हणजे गोवऱ्या बरं का प्रेत ठेवून ते चित्तेशीन अग्नी लावू म्हणतात ते पाहून गोपीचंद मग आपण चितेत बैसून तो स्वतः चितेत बसला बहिणीच्या ते पाहून गोपीचंद मग आपण चितेत बैसून शुद्ध म्हणे अग्नी लावा प्रसिद्ध भस्म करा मज लागली मी भस्म झाली या पोटी मग क्रोध नावरे जालिंदर जेठी नगर पालते घालून शेवटी तुम्हा भस्म करेल ऐशे बोलता गोपीचंद वचन क्रोधेत आपला तिलकचंद पूर्ण त्या देशाचा राजा तिलकचंद म्हणे गुरुचा प्रताप वर्णून फुगीरपणा मिरवत असे तरी आम्हा सांगतोचे ऐशे करून दावी चमत्कारास येरी म्हणे उत्तरा सरशे बोलेन तैसे घडेल जसं बोललोय तसं घडेल नाही
हा येरी म्हणे वामकर काढून घेतो जाई सत्वर पाहू दे गुरुचा चमत्कार प्रेत रक्षो आम्ही जा ये घेऊन तुझ्या गुरुला. येरी म्हणे फार फार बरवे चंपावतीचे प्रेत रक्षावे मी हस्त दावणी गुरु ते भाव उपजवीन प्रेमाचा. तिलकचंद पुत्रा सांगूनी वाम करती याचा दे काढूनी गोपीचंद चितासनी होऊनी उठवूनी बोलविला. वचन घेतलं आणि त्याला लावू. नाथ गोपीचंद येऊनी कर पुढे चाललेल्या मार्गावर एक कोस येता नूपर काय केले इकडे. त्याला काढून लावला. एक कोस निघून गेलो इकडे यांनी काय केलं. चिते माझी घालून प्रेत डावलीने गेले सकळ आपत एरीकडे नृपनाथ हेलपट्टणी चालला. मार्गी येता 5 कोस परी हे कळले जालिंदरास मनात म्हणे नवे सुरस गोपीचंद आल्याने. तो जर परत येणं चांगलं नाही. एकदा राज्य सोडून दिले ना बरोबर. पिशून करतील विचक्षणा नानापरीची होईल वल्गना आणि बाळ पावेल शोकस्ताना आप्तजनांपुढे ऐसा विचार करून चित्ती आपण चालीला कृपा मूर्ती प्रयाणास्त्र मंत्र विभूती चरचुनिया निज भाळी. प्रयाणास्त्र 3 जणांकडे होत. एक प्रभू दत्तात्रयांकडे प्रयाणास्त्र, एक जालिंद्रनाथांकडे प्रयाणास्त्र आणि एक नारदांकडे प्रयाणास्त्र. या प्रयाणास्त्राची शक्ती अशी आहे की क्षणात या जागेवरून एका क्षणात हे प्रयाणास्त्र 3 दत्तात्रेय प्रभू या जागेवरून त्या एका क्षणात जाणार म्हणजे त्याला प्रयाणास्त्र म्हणतात. 3कडे होतं. एक जालिंद्रनाथांकडे होतं, एक दत्तप्रभूंकडे होतं, नारद मुनी. म्हणून नारद मुनी 3 लोकात फिरतात. बरोबर. कधी इथं तर लगेच तिथं असं एका क्षणामध्ये जाणं त्याला म्हणजे त्याचा वेग असा असतो म्हणतात की मनाच्या वेगानं प्रवास असतो. मन जितक्या वेगानं प्रवास करतं मनात आलं की चालले तितक्या वेगानं. आता जर मी म्हटलं ताजमहल तर आपल्या डोळ्यापुढे ताजमहल येतो आणि आपण आपलं मन क्षणात पुढे गेला आता ताजमहल एवढ्या वेगानं तो प्रवास असतो. त्याला प्रयाणास्त्र म्हणतात. तरी ते प्रयाणास्त्र मंत्र एकची नैषधराज पुत्र. नैषधराज पुत्र म्हणजे निषद्धेचा राजपुत्र नल. जाणत होता अस्त्र पवित्र एरा महित नवतेची. ते अस्त्र जालिंदरापाशी होते अति उजळपणाशी प्रयाण भस्म लाविता बाळाशी वातगती चालिला. वातगती वाऱ्याची. मग लोटाचा एक निमिष धावून आला शतकोश. एका क्षणात 100 कोस धावून आला. अकस्मात गोपीचंदास निज दृष्टीने देखिला म्हणे वत्सा पुन्हा परतोन किमर्थ केले आगमन. चरणावळी भार ठेवून वृत्तांत सर्व निवेदिला गोपीचंद राजांनी. मग तो ऐकून वृत्तांत म्हणे तुझा मनोरथ सिद्ध करीन म्हणे तुझा मनोरथ सिद्ध करीन नृपनाथा. नको करू काही चिंता पुन्हा फिर मागूता. अवश्य म्हणून दोघे जण मार्गे करती झाले गमन. पौलपट्टणा माझी येऊन राजांगणी संचरले. तव ते आपतांसहित मेळा घालून बैसले होते पाळा. विव्हळ चित्ती नाना बळला जोगन शब्दे बोलते. ते जाळून गळून तिला तो अकस्मात देखील द्वैनाथ महातपी दर्शनयुक्त देखताची तिलकचंद यथार्थ धाव पुढे घे कसे. परम भक्ती करून यानं मन त्वरे आणून कनकासन त्यावरी बैसून अग्निनंदन पुढे उभा राहिला. परी तो नमनादी आदर जैसा शराचा शृंगार की ढिसाळपणी ओसनगर तेवी विनय भावतो. की अजाकंडीचे लंबस्तन की गारोडीचे अशुरत्व पूर्ण की वेश्येचे मुखमंडन तेवी आदर रूपाचा की घटा माझी जैसा अर्क की हिवराची सावली शीतळ देव की पिशाच बोलणे सत्यवा तेवी रावी विनय भावाते. की वृंदावनाचे गोमटे फळ की अर्क वृक्षी लोंबेली केळ की मैदाचे गळा माळ तेवी विनय भावाते. की बकाचे दिशे शुद्ध ध्यानपरी अंतरी गोकी वेचिते विन की तस्कराचे मौन साधन तेवी विनय भावाते. की अर्थ साधक श्रोतापूर्ण परी धाते वेगे घेणार प्रांतयाचे रसाळ भाषण दावी विनय भावाते. की गोरक्षकाचे ऊर्ध्व गायन तेथे कैसे पहावे तानमान तेवी त्या राजाचा सन्मान दावी विनय भावाते. गैरागिरी लागली का कोणाची नाही. की उदतीचे दोनात जळ की कनकतुल्य पिवळा पितळ की विनयाची गोडी बहुरसाळ तेवी विनय भावाते. की गरगरीचे सवासनपण की भोंद्याचे देवतार्चन की म्हशाचे गण्यानमन तेवी विनय भावाते. तन्याय तो नृपती तिलकचंद उभा भक्ती परी भावना सकळ नाथा प्रती कळून आली तयाची. ते त्याचं सन्मान करणं तिलकचंद राजाचं
नाही का, त्यांचा मानपान करणं, ही फक्त वरवरचा दिखावा होता. बर. तिलकचंद्र हे नाथांनी ओळख. हा. म्हणे राया चंपावती ज्ञानकला सगुनी होती, ऐशी जया गृहापती साजेल माते दिसे. जैशी शिवशाळुंका सुरगणी परिती स्थापावी खडकी नेवणी, तेवी सत्य या सदनी चंपावती साजेना. गंधर्वा काय चंदनले मरकटा व्यर्थ, गिरवावा भाषू मग वायास जाण कन पिंजर रूप, कदा काळी घडेना. त्यांनी आहे चंपावती तुझे गृही असते युवती, जैशी मैंद गृहा वसती मनहीन मिरवतशी. परी आता असो कैसे काय करावे ब्रह्मतंत्रास, मग पाहुणी गोपीचंद वक्रास हस्त देई म्हणत असे. मग हस्त काढून दृष्टी देता झाला कर संपुटी, शव जाणून पोटी उच्चार करी राया ते. मग कवळूनी भस्मची मोठी मंत्र प्रयोग बोले होते, सकळ संजीवनीची राहटी प्रेक्षित असे बुजाते. भस्म बुजेती होता सिंचन, हाक मारिती तये कारण, हाके सरशी तरे उठून चरणी माता ठेवी तसे उठवली. आहा जाज्वल्य संजीवनी क्षणात उठली राजपत्नी, जैसा शुक्र एकच मुखातून 2 वेळा उठवला, तोची न्याय येथे झाला सकळां लागी भाव ठसला. आहा जालिंद्रनाथ भला पूर्ण ब्रह्म म्हणून, मग लाग वेगे सकळ उठून श्रीनाथाच्या लोटले चरणी. पण ती अपार केली करणी शुक्र प्रत्यक्ष कलीचा हा, मग समस्त म्हणती फार अपूर्व कौतुक दावी गोपीचंद्रराव. धनसंपत्ती ते काय करावे टाकून द्यावे सर्वस्व. मग सर्व जग बोले राया भले, पश्चातापे पूर्ण तापले, परी ते स्मशान वैराग्य ठेले पुन्हा जैसे तैसेचे. ते काय तेवढ्या पुरतं बोलणे की करी आव्हानीला अति निर्मळ परी सवेची गंधमोरी लोळे, उकिरड्यात होता वेळ विष्टाभक्षण आवडत असे. न्याय सर्व लोक बोलती पश्चातापे दोंदी, परी त्यांचा सुटे न भोगिता नर, प्रारब्ध योग तयांचा. आसवायशी प्रारब्ध करणे श्री जालिंदर जाय उठवणी, मग उठता झाला कनकासनी हेळपट्टणी जावया. मग तो तिलकचंदन नृपती अभिमान दौडीने झाला गलती, सलीलपणी पदावरती मस्तक ठेवी सप्रेम. म्हणे महाराजा मी पतीत राजवैभवी झालो उन्मत्त, लघु मानिला गोपीचंदना तरी क्षमेतेवरी आता. तुम्ही दयाळू कनवाळू संत मायेहून मायावंत, तरी बाळाचे अन्याय यथार्थ उदरा माझी साठावा. ऐशे बोलणी नम्रोत्तर चरणी मोळी वारंवार, ठेवणी म्हणे आजची रात्र वस्ती करा या ठाई. ऐशे ऐकून तयाचे वचन बोलता झाला अग्निनंदन, चंपावतीच्या हस्ते करून पाक निष्पत्ती करी खा. तिच्या आजचं जेवायचं अवश्य म्हणून तिलकचंद चंपावतीची सांगे सद्गत, तिथे सांगून पाक प्रसिद्ध करविला नेटका. मग चंपावती भ्रतरा सहित बैसविली सोपंक्तीत, आपला अनुग्रह देऊन तिथे नाथपंथी मिळवली. तिला अनुग्रह देऊन टाकला चंपावतीला. जालिंद्र आपले मुखीचा उच्चिष्ट ग्रास, संजीवनी प्रयोग प्रासादास, देऊन केले अमरपदास मैनावती परिशिंची. जसं आईला अमर केलं होतं तसं चंपावतीला सुद्धा ऐश्वरीती सारुनी भोजन, विडे घेतले त्रयोदश गुण. राया तिलकचंदा भाषण करिता झाला मुनिराज, म्हणे ऐकवा सर्वज्ञ राशी. बर का, गोपीचंद जातो पूर्ण तापशी, तरी सांभाळे याचे राज्यपदाशी, बाळ आज्ञानाशी याची. तुझा प्रताप महिते संपूर्ण शत्रू न येती तिने करून, मीही येते षण्मास राहून सर्व अर्थ पूर्वीन की. परी राया षण्मासांसाठी मीही जाईन तीर्थलोकी, परी मुक्तचंद पडता संकटी धाव घाली तो येथे. ऐसा बोलता अग्निसूत अवश्य बोलिते नृपनाथ, यावरी राहून एक रात्र नित्य झाले उभयता, करुणी जालिंदरानमन गोपीचंद करिता झाला गमन. जालिंदरही मार्ग धरून हेलपट्टणी चालिला, तिलकचंद नृपनाथ गुळवणी आला स्वगृहात. एरीकडे मैनावती सुत मुक्काम साधित असे. ऐशिया राहणी मार्ग क्रमोनी, राव गेला बद्रिकाश्रमी. बद्रिकेदार भावे नमुनी, तपालानी बैसला लोकंटकी पादांगुष्ट, ठेवणी तप करी वरिष्ठ. एरीकडे जालिंदर वाटे येऊन या पोहोचला, तेथे राहून षण्मास प्रीती. मुक्तचंद उपदोषणी अर्थार्थी, कानुपा सह शिष्य कटकाप्रती धावून या चालिला. नाना तीर्थे करी भ्रमण 12 वर्षे गेली लोटून, शेवटी बद्रिकाश्रम पाहून गोपीचंद भेटला. मग तै तपाचा उचित अर्थ, उद्यापना देव समस्त, पाचारोनी स्वर्गस्थ गौरविले आदराने. महाविष्णू महेश सविता अश्विनी वरून अमरनाथा, भेटवणी समस्त दैवता सनातपणे मिरवला. सकळ विद्येचा समारंभ भार, अभ्यासाविला तो नृपवर. पुन्हा दैवता अनुनी सत्वर, वरा लागी ओपिले असो येथोनी गोपीचंदाख्यान. संपले पुढे करा श्रवण, श्री गोरक्ष श्री राज्या कारणे जाईल गुरु आणावया. गोपीचंद आख्यान या ठिकाणी सर. तरी आता अद्भुत श्रोता सांगेल धोंडीसूत,
मालवैश्य नाम जाते नरहर वंशी मिळवे स्वस्ति स्त्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिषद भाविक चतुर अष्टदशाध्याय गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु पुंडलिकावरती हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय फलश्रुती या अध्यायाच्या पठणानं पठण पद्धती पहिल्या अध्यायाप्रमाणे आहे आणि या अध्यायाच्या पठणानं ब्रह्महत्येचे दोष जातील कुंभीपाक नरकातून पितरांचा उद्धार होईल. जय देव जय